मग आता प्राणायाम कुठले 3 प्राणायाम आहेत, की जे दिवसातनं म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं केलेच पाहिजेत, की ज्यामुळे तुमचं एक आरोग्य व्यवस्थित राहतं. कितीही वेळ नसला तरी हे 3 प्राणायाम केले पाहिजेत? आणि प्राण म्हणजे ऊर्जा हे आपण जाणतो सगळेजण. तर ती ऊर्जा आपल्या अंगात यायला हवी असेल तर अनुलोम-विलोम जो अत्यंत सुलभ आहे, जो कुठेही करता येऊ शकतो. तुम्ही खुर्चीत बसून करा, खाली बसून करा, कसाही करता येईल. तर तो अनुलोम-विलोम सारखा आहे, भ्रामरी आहे. हे जे व्यायाम सोपे-सोपे प्रकार आहेत, ते केल्याने मनाचं कॉन्सन्ट्रेशन वाढायलाही उपयोग होऊ शकतो. मनातला स्ट्रेस, ताणतणाव दूर व्हायलाही उपयोग होऊ शकतो. आणि श्वासाच्या माध्यमातून ऑक्सिजनात आल्याने एक ऊर्जा पण मिळू शकते. तर या तिन्ही यांनी आपण ते वारंवारिता त्यातली वाढवली पाहिजे आणि केला पाहिजे. आणि सध्या जो आहे, की पचनशक्ती लोकांची बिघडलेली आहे किंवा वजन वाढतंय पोटावरचं जास्त, तर ते सुधारण्यासाठी मला वाटतं कपालभाती पण खूप चांगलं आहे, नाही का? नक्कीच. म्हणजे त्याचाही उपयोग आपल्याला करता येईल. शिवाय छोटी-छोटी जी आसनं जी सांगितलेली आहेत, त्या आसनांचा पण आपल्याला वापर करता येईल. स्ट्रेचिंग आहे, पण बसल्या-बसल्या खुर्चीत ऑफिस चेअरवर बसल्या-बसल्या हे हात ताणले, पाय ताणले असं केल्याने उठलं, 2-1 फेरी मारली. इतकी सोप्या गोष्टी लक्षात ठेवून जर आपण केल्या ना, तर त्याचा उपयोग होईल. मग आता अष्टांग योग आहे, त्याची 8 अंग कोणती? म्हणजे आपल्याला फक्त आसनं आणि प्राणायाम असं सर्वसामान्यांना वाटतं, नाही का? तर 8 अंग कुठली? मुळात योगाचे 4 भाग आहेत आणि भारत फक्त आसनकेंद्री योग किंवा राजयोग किंवा हठयोग याला योग भारतात मानलं जात नाही. पण ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे आणि राजयोग आहे. हे 4 मुख्य अंग आहेत. तर त्यातल्या राजयोगामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे आणि यमनियम जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की जर आपल्या जीवनाला नियम आणि काय गोष्टी आपण कराव्यात आणि काय करू नयेत, हे जर नसेल, तर आपण आसन आणि योगाच्या बद्दल चर्चाच करायला नको. सुदैवाने आपल्याकडे भारतामध्ये अशा अनेक छोटे-छोटे प्रॉव्हर्ब आहेत किंवा म्हणी आहेत किंवा असं बोलण्याची पद्धत आहे, की लवकर निजे आणि लवकर उठे, त्याला आरोग्य, धन, संपदा लाभे. म्हणजे ह्या एका वाक्यातनं हे सांगितलेलं आहे, की तुम्ही वेळेवरती झोपा, वेळेवरती उठा आणि तुमची दिनचर्या सुरू करा. त्यामुळे यम, नियम, आसन, प्राणायाम हे जे 4 भाग आहेत ते आपण म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते. मी विशेष काही सांगते त्याच्यामध्ये असं नाही. पण हे बाह्यशुद्धी, शरीराची जी बाह्यशुद्धी आहे त्याच्यासाठी आवश्यक आहे. आणि अंतर्शुद्धी जो स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक योगापर्यंत आपल्याला जायचं आहे, समाधीच्या अवस्थेपर्यंत किंवा भगवंतापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. अशा सगळ्या टप्प्यांवरती आपण योगाचा जर विचार करत असू तर प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी हे जे पुढचे 4 भाग आहेत, ते 4 भाग हे अंतःशुद्धी करण्यासाठी किंवा चित्ताची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी याच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि हे केल्यामुळे आपल्यामध्ये एक आमूलाग्र बदल घडतो. म्हणजे मी स्वतःच्या उदाहरणावरून सांगू शकते. मी अगदी फर्स्ट MBBS पासून मी योग करत होते. आता अंडरस्टँडिंग जास्त वाढलेलं आहेच. पण मला सांगा, की हे जे एखाद्या व्यक्तीचं परिवर्तन घडवण्याची योगामध्ये जी ताकद आहे, ती का आहे? कारण योग हा फक्त शरीरावर काम करत नाही. योग हा मनावरती, तुमच्या विचार पद्धतीवरती, सगळ्यावरती काम करतो. श्वासावर काम करतो. त्यामुळे तुमचं ऊर्जा आत घेणं आणि विचार करणं किंवा जागृत अवस्थेत राहून पण तुम्ही त्यातनं निर्लेप व्हायचं की मनाने बाहेर पडायचं. असं इतकी एक उच्च कोटीच्या गोष्टी आपल्याला योगामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने योग काम करत असल्यामुळे आपल्या पूर्ण कार्यक्षमतेवरती योग हा परिणाम करू शकतो आणि जी व्याख्या आहे आरोग्याची, ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची व्याख्या आहे. त्याच्यामध्ये आपण जर शब्दशः बघितलं तर आरोग्य म्हणजे काय? तर आजार नसणं म्हणजे आरोग्य आहे का? तर तेवढं पुरेसं नाही आहे. किंवा एखादा संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून काळजी घेणं म्हणजे आरोग्य आहे का? तर ह्याहीपेक्षा मनोकायिक जो संबंध आहे, त्या म्हणजे मनाचा आणि शरीराचा किंवा आजारांचा, ह्याच्याबद्दल योगामध्ये सखोल असं चिंतन, मनन, संशोधन आणि लोकांनी त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. आणि अनुभवातून हे सगळं लोकांनी आत्तापर्यंत एक प्रकारचं संचित जे साठलं भारताने आणि आता तो आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण जगाला ते आज खुलं केलेलं आहे. त्यामुळे योग हा
केवळ मनावरती, केवळ शरीरावरती नाही, तर आपल्या अंतस्थ ग्रंथी, स्त्राव, नंतर आपल्या ज्या प्रणाली आहेत शरीरातल्या, म्हणजे श्वसन आहे, उत्सर्जन आहे, प्रजनन आहे. तर अशा सगळ्या प्रणालींचा विचार करतो. म्हणजे इतकी खोली योगामध्ये आहे आणि त्यामुळे तो मला जेव्हा मी अभ्यासक म्हणून योगाबद्दल वाचते किंवा त्याच्याबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करते, तेव्हा ही जी गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल हजारो वर्ष लोकांनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्या तपश्चर्येतून हे ज्ञान मिळवलेलं आहे, ते अक्षरशः स्तिमित करून टाकतं. म्हणजे अरे बापरे! की कसं जेव्हा काही लॅबोरेटरीज नव्हत्या किंवा अशी साधनं नव्हती, तेव्हा लोकांनी हे कसं ज्ञान मिळवलं असेल? असा म्हणजे प्रश्न पडतो आणि एक त्याच्याबद्दलचं आदर, कौतुक मनात तयार होतो. तुम्ही मगाशी बोललात ना, की फार पूर्वी ज्यांनी अभ्यास केला त्यांनी सांगितलं काही योगी 100-100, 200-200 वर्ष ते जीवित होते. तर हे त्याच्याचमुळे होतं का, योगामुळे? असलं पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये सुद्धा जे योगसाधना करतात, त्यांना होत असलेले आजार, अर्थात असा एम्पिरिकल स्टडी कोणीतरी केला पाहिजे, की योगसाधना करणाऱ्यांमध्ये आजाराचं प्रमाण काय आहे, काय नाही. कारण आज काय आहे, की रिसर्च करून त्याच्यातनं तुमचे निष्कर्ष आलेले दाखवले नाहीत, तर लोकांना तो एखादी गोष्ट खरीच वाटत नाही असं होतं. म्हणजे अनुभूतीला आजच्या विज्ञान किंवा प्रामाण्यवाद जो आहे, वैज्ञानिक प्रामाण्यवाद, त्याच्यामध्ये तसं स्थान कमी आहे. आणि आधीची जी आपली परंपरा आहे ती अनुभव, अनुभूती ह्याच्यावरती आधारलेली आहे. पण आजच्या काळामध्ये सुद्धा नियमित योग करणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, आयुर्मान चांगलं राहतं. व्याधी येत असल्या तर त्या उशिरा येतात. हे अगदी आपल्या परिचितातली उदाहरणांमध्ये पण आपल्याला दिसून येतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.